नमस्कार मित्रांनो, अजित ब्रॉडकर ऑनिवन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण टिश्यू आर्ट्समध्ये आलो आहे, त्याची तुम्हाला मी अपडेट देणार आहे. सर्व इथे टिश्यू पेपरच्या मूर्त्या बनतात. तो सर्वात पहिला आगमन झाला होता कॅनडाचा राजा आणि मलेशिया, ते पण याच वर्कशॉपमध्ये आले. चला तुम्हाला अपडेट देतो पूर्ण. आता आपण तिकडे जाऊ. खूप सुंदर अशा मूर्त्या बनतात तिथे, पूर्ण कागदाच्या मूर्त्या कशा बनतात ते दाखवतो. वर्कशॉपला यायचं आहे तर बघा तिथे बघा, तो भूता हायस्कूल आहे. ते तुम्ही आलाच की त्याच्यात बघा समोर हा बस स्टॉप आहे, त्याच्या समोर बघा इथे हा चौक आहे. छत्रपती शिवाजी महाराज नगर कमानी आहे, त्याच्यात पुढे आपल्याला जायचंय. तिथून पुढे वर्कशॉप येईल. आपल्या वर्कशॉपला यायचं होतं बघा, छत्रपती शिवाजी महाराजने समोरच बघा तिथे दिसते तुम्हाला भूता हायस्कूल. तिथून आपल्या इथे यायचंय बघा. त्यानंतर हे लक्षात ठेवा, विलेपार्लेचा सम्राट बघा, इथे ट्रॉली आहे विलेपार्लेचा सम्राटची. त्यानंतर तिथे पुढे जो दिसतोय तुम्हाला गल्ली बघा, अनलॉकच्या इथे गल्ली दिसते, तिथून आतमध्ये गेलास तर वर्कशॉप आहे. ते मरुलचा विघ्नार्थ आहे, त्याची ट्रॉली. विलेपार्ले ईस्टला आलोय आपण. राजेंद्र मयेकर दादा बघा तिथे आहेत. तिथे मरोलचा विघ्नार्थ ट्रॉली आहे बघा. तुम्हाला दाखवतो पूर्ण वर्कशॉपमध्ये कोणत्या कोणत्या मूर्ती आहेत बघा. इथूनच पहिला कॅनडाचा राजा तो गणपती आहे बाहेरमध्ये गेलेला तो, आणि मलेशियाचा पण गणपती गेलेला इथूनच बघा. त्या मूर्त्या आहेत बघा, त्या पूर्ण टिश्यू पेपरच्या मूर्त्या आहेत. बघू शकता केवढ्या मोठ्या मूर्त्या आहेत बघा. पूर्ण टिश्यू पेपरच्या मूर्त्या बघू शकता इथे बघा. टिश्यू लावलेले असतात. पूर्ण कागदी मूर्ती या साईडला बघा, तेवढी मोठी मूर्ती आहे बघा. पूर्ण कागदाच्या मूर्त्या आहे बघा. फक्त आता कलरिंगचं काम बाकी आहे बघा. त्या साईडला बघू शकता बघा गणपती कसा आहे पूर्ण. फक्त कलरचं काम बाकी राहिलं आहे त्या साईडला बघा. त्याच्या पाठी पण एक मूर्ती आहे, दाखवतो या साईडला बघा. सुंदर अशा मूर्ती आहेत बघा, 3 बघा. मूर्ती केवढी मोठी आहे. बॅलेन्सिंग मूर्ती बघा केवढी मोठी आहे. तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतोय बघा. साईडला बाई छोटी बॅलेन्सिंग करायचं बाकी आहे. त्यानंतर या साईडला बघा, या साईडला पण बॅलेन्सिंग मूर्ती आहे बघा. खाली बघू शकता तुम्ही. साईडला बघा ही बॅलेन्सिंग मूर्ती आहे पूर्ण. साईडला बघा कशी बसलेली मूर्ती आहे बघा. नंतर त्या साईडला तुम्हाला दाखवतो, त्या रेडी आहेत त्या मूर्ती दाखवतो तुम्हाला बघा. त्या साईडला बघू शकता मूर्ती बघा. इकडे पण बघा बैठी छोटी मूर्ती आहे. त्यानंतर बघा कलरचं काम थोडंफार चालू झालं बघा त्या साईडला. नंतर बघता आता कलर बाकी आहे, मेन कलर बघा साईडला. सगळ्या सुंदर सुंदर मूर्ती आहेत. तुम्हाला वाटतील POPच्या आहेत, मातीच्या आहेत, पण नाही, टिश्यू पेपरच्या मूर्ती आहेत बघा. साईडला बघू शकता एवढी मूर्ती आहे बघा, सुंदर अशी बघा. खूपच या साईडला बघा हात वगैरे जवळून बघू शकता. ह्याचं पण कलर काम बाकी आहे बघा. त्या सुंदर अशा मूर्ती आहेत बघा. छोटी मूर्ती बघा इथे बैठी मूर्ती. साईडने तुम्हाला दाखवतोय सर्वात मोठी मूर्ती बघू शकता, किती फूट असेल विचार करा. त्यानंतर या साईडला बघा सुंदर अशी मूर्ती बघा. तर आपण आतमध्ये आलो, इकडे आतमध्ये बघा जायला वगैरे देतात ते काका बघा. ते बघा मूर्ती बघा. त्यानंतर ही बघा शेषनागावरती मूर्ती बघा, कसा नाग आहे बघा. बघा शेषनाग रूपी मूर्ती आहे बघा, सुंदर अशी बघा. ते पहा तुम्ही बघू शकता तुम्हाला कसे टिश्यू पेपर वगैरे कागद, पूर्ण कागदी मूर्ती आहे. त्यानंतर बघा शेषनाग कसा म्हणाले बघा, पूर्ण कागद्या मूर्त्या किती आहेत बघा या साईडला. ही बघा ही एक बॅलेन्सिंग मूर्ती. तरी बघा सुंदर अशी मूर्ती बघा. खूप साऱ्या मूर्त्या आहेत, 25 ते 30 मूर्त्या असतील इथे. नंतर या साईड दिनाकडे तुम्हाला हे बघा ही मूर्ती, ही बघा ही मूर्ती बघा कशी बॅलेन्सिंग मूर्ती आहे बघा. उभी आहे अजून, फक्त त्याला रॉड वगैरे टाकला की होणार मूर्ती रेडी. तर या साईडला बघा छोटी गणपतीची मूर्ती बघा. खूप साऱ्या, फक्त भारतात नाही, भारताच्या बाहेरही मूर्ती आहेत. कॅनडाला मूर्ती याच वर्कशॉपमधून गेली बघा. अशी छोटी मूर्ती आहे बघू शकता जवळून तुम्ही बघा. पूर्ण या कागदाच्या मूर्त्या आहेत बघा. या साईडला बघा मोठी मूर्ती जाऊन बघा. ऑलमोस्ट सर्व मूर्त्या रेडी आहेत, फक्त कलरचं काम बाकी आहे आणि बिल्डिंगचं काम बाकी आहे बघा. साईडच्या मूर्त्या दाखवतो तुम्हाला. याचा फक्त आता जो मेन कलर आहे तोच बाकी आहे बघा. हे कलरच्या आधी बघा अशा मूर्त्या असतात, त्यानंतर मेन कलर लावला जातो बघा. जाऊन बघा कशी सुंदर अशी मूर्ती आहे बघा. या साईडला बघू शकता तुम्ही बघा, सुंदर अशी मूर्ती आहे. त्यानंतर इथे छोट्या मूर्त्या तुम्हाला दाखवतो बघा. ही बघा एलकोट जय मल्हार टाईप मूर्ती आहे बघा. त्यानंतर या साईडला बघू शकता सुंदर अशी मूर्ती बघा. खूप साऱ्या मूर्त्या आहेत तुम्ही इथे. आणि इथे बघा एक गोष्ट इथे आहे की तुम्हाला काही बोलणार नाहीत ते, व्हिडिओ वगैरे करत असाल तुम्ही तर बघा. नंतर इथे बघा जेव्हा प्लॅस्टिक टाकले बघा, कारण रेडी मूर्ती आहे, फक्त कलरचं काम बाकी आहे बघा. अशा 5 ते 6 मूर्त्या आहेत, त्या ऑलमोस्ट रेडी आहेत बघा. या साईडला, त्या साईडला तुम्हाला दाखवलं मी ज्या बॅलेन्सिंग मूर्ती आहेत त्या बघा. ती बॅलेन्सिंग मूर्ती आहेत बघा. त्यांना फक्त रॉड वगैरे लावायचे. त्यानंतर बघा छोटी मूर्ती दाखवतो तुम्हाला, सुंदर अशी बघा मूर्ती आहे. ते पण या साईडला. आज आपण पेशवा आर्ट्सला आलो आहे, तिथला अपडेट देते तुम्हाला मी.
तरी बघा मूर्ती, हिचा पण कलरच काम बाकी आहे. त्यानंतर बघा इथे बघा अजून एक युनिक अशी मूर्ती बघा. ऑलमोस्ट बहुतेक मूर्त्या इथे रेडीच आहेत, फक्त कलर काम बाकी आहे. शेवटची मूर्ती तुम्हाला दाखवतो बघा. एवढी सुंदर अशी मूर्ती आहे बघा. कान वगैरे बघू शकता, खूपच सुंदर. दागिने वगैरे बघू शकता तुम्ही, फक्त कलरचं काम त्याचं बाकी आहे. 2 मूर्त्या बघा. फेस बघा कसला, मी तसा फेस आहे. त्यानंतर बघा इथे छोटी मूर्ती आहे, पण बघा छोटी मूर्ती. ऑलमोस्ट त्या साईडला मोठ्या होत्या. सर्व टोटल तुम्हाला कारखान्यातल्या मूर्त्या दाखवतील बघा. फक्त कलरिंगचं काम बाकी आहे त्यांचं बघा. अशा मूर्त्या आहेत, छोट्यांपासून मोठ्या मूर्त्या आहेत. फक्त भारतात नाही, भारताच्या बाहेर पण या कारखान्यातून मूर्त्या जातात. विचारही करू शकत नाही, सुंदर सर्व मूर्त्या कागदी मूर्त्या आहेत. तुम्ही या वर्कशॉपला आलात की तुम्हाला समजेल बघा. बॅलेन्सिंग मूर्तीपासून खूप सुंदर अशा मूर्त्या इथे बनलेल्या आहेत. पुण्या देशाच्या बाहेर पण मूर्त्या जातात, अशा मूर्त्या बनल्या किती पाहिजे. सुंदर मूर्ती आहे बघा. इथं फेस बघा असला क्यूट आहे, म्हणून मी तुम्हाला पुन्हा मूर्ती दाखवते बघा. खूप सुंदर अशी मूर्ती आहे बघा. तुम्हाला ऑलमोस्ट सर्व मूर्त्या दाखवलेत बघा. साईडची मूर्ती, त्यानंतर ती बघा केवढी मोठी मूर्ती आहे बघा. सुंदर अशी मूर्ती बघा. मुंबई आणि आपल्या बाहेरच्या पण मूर्त्या इथेच बांधतात बघा. सुंदर अशा मूर्त्या ऑलमोस्ट रेडी झाले. मग सर्व कव्हर केलं. जेवढ्या मूर्त्या आहेत 30 ते 40 मूर्त्या असतील टोटल बघा. त्या ऑलमोस्ट रेडी आहेत या मूर्त्या 2. पुन्हा जाता जाता एकदा सुंदर अशा 3 मूर्त्या दाखवतो, ज्या कारखान्यातील सर्वात मोठ्या आकर्षक अशा मूर्त्या बनणार आहेत पुढे. हे बघा राजेंद्र मयेकर दादा यांचा सुंदर असा वर्कशॉप होता, त्याची मी तुम्हाला अपडेट दिले. ऑलरेडी आपल्या चॅनलवरती परेल वर्कशॉप, सिद्धिविनायक आर्ट, समीक्षा आर्ट, सर्व जेवढे मुंबईमध्ये मूर्त्या बनवतात त्यांच्या सर्व आर्टची अपडेट आहे, ती जाऊन तुम्ही नक्की पहा. बघा ही पूर्ण अपडेट होती आजची. चला फायनल चाललोय घरी. तर आज आपण आलो पेशवा आर्ट, जो की विलेपार्लेला आहे. तिथे कसं यायचं त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं. आणि 30 ते 40 मूर्त्या आहेत, ते ऑलरेडी रेडी आहेत. सर्व कागदाच्या मूर्त्या आहेत. फक्त देशात नाही तर देशाच्या बाहेर पण इथून मूर्त्या येतात. मलेशिया बोला, कॅनडा, या वर्षी गेल्या मूर्त्या आणि खूप साऱ्या मूर्त्या येतात. तर कसा वाटला ही अपडेट नक्की सांगा. याची माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. भेटून व्हिडिओमध्ये.